माझं नाव आहे नसीम शेख. 22 वर्ष झालं इकडे कशिले गावात. मला अजून खूप जिंदगीने वाटलं नाही का भेदभाव आहे. हे बघा हे तेलगोड आहे, आता गोड बोलतो हे आमच्या अंगाला आहे. समोर शिवाय हिंदी बोलताना त्याला मी करतो. मसाला बनवण्यात 3 मिरच्या लागतात, काश्मीरी, बेडगी आणि लवंगी आणि गरम मसाला. हा मिक्स करून आगरी मसाला बनवतो आणि पहिल्यापासून आम्हीच बनवतो. राम राम मंडळी, नमस्कार. मी सर्वेश तर येत आज संक्रांत, पण आपण तिलगुराचा गोरगोर दिवस. गोर तर आपण नेहमीच बोलतो, पण आजपासून आपण आगरी बोलू. तर आगरी बोला चॅलेंज आपण घेतलेला आहे आणि त्याच्यात आपल्या खास कलाकार आपल्या बरोबर आलेले आहेत. तर सुप्रसिद्ध कलाकार ज्योतिताई पाटील आपल्या बरोबर आहे. तर ताईला मी इथं बोलवतो आणि बरोबर आमची डोंबिवलीची क्वीन म्हणजे आमची अनुराधा ताई पण आहे बरोबर. तर तिला पण स्वागत करतो. आता आम्ही आता एक्सपेरिमेंट करणार आहोत की आपल्या इकडचे दुकानात जाणार आहोत, काही पण त्यांना विचारणार आहोत, आम्ही जापणार करणार आहोत आपले वाशिंग जापणार आणि मग आगरी गोली बोलून त्यांचा काय उत्तर येते ते आम्हाला बघायचं आहे. त्यासाठी आम्ही आता प्रवासाला चाललो. सर्वजण आम्हाला 200 रुपये दिले, अनुला पण दिले, इरक्या दिल्या. आता या जेवणाचा आवाज आहे धमाल करायला. चला मग निघू. आगरी गोली मसाला भेटेल का? भेटेल ना. दादू मसाला कसा किलो आता जरा सांग तरी. मसाला 600 रुपये किलो आहे आणि मसाला बनवण्यात 3 मिरच्या लागतात, काश्मीरी, बेडगी आणि लवंगी आणि गरम मसाला. हा मिक्स करून आगरी मसाला बनतो आणि पहिल्यापासून आम्हीच बनवतो. काय बोलतो दादू, म्हणजे तू काय कशाने गाऊन तूच बनवतोस? हा मीच बनवतो. जाम भारी वाटलं ऐकून. नाव सांग. नाव बाबांचं नाव शिवपूजन हलवाई होता आणि पप्पांचं नाव राजेश हलवाई. तुला आमची भाषा येते का? हा येतं ना. जराशी बोलूनशी दाखव. आवडी बोलली, अजून का बोलली तू? त्याला तिरके भाषा. जन्म माझा इकडचाच आहे, माझ्या बाबांचा पण इकडचाच जन्म आहे. तुला काय वाटतं आपली भाषा बोलायलाच पाहिजे ना? बोलायलाच पाहिजे. दादा तिरकून घे आणि आगरी गोली वाचेल. चल काही नाही, फक्त आपल्या भाषेत बोलायचं आहे, आवरायचं. तिलगुल देवाचं आहे ना इकडे ते चालेल. आपल्याला सांगतो काही नाही, मी सांगते ना. आमच्या गावांचा नाही, आमच्या गावांचा नसीम आहे. नसीम किती वर्ष झाली इकडे? 22 वर्ष झाली ना. तुला आपले वाचून बोलता येते ना? हो बरोबर ना. आणि तुला असा इथे गावात भेदभाव असा केलेला सारखा वाटला का? नाही, आय थिंक गावात नाही यांना तिलगुल देत आमच्या बाय तिळगुळ घे आणि आगरी कोणी भाषण बोल. सोबत नाही मी बोलतावर सवय देते पहिल्यापासून. त्याच सांगत आहे बघ. आपण बोलतो आणि आजकालची पोरा बोलायला मी एक सांगू तुम्हाला, हा. माझं नाव आहे नसीम शेख. 22 वर्ष झालं इकडे कशिले गावात. मला अजून खूप जिंदगीने वाटलं नाही का भेदभाव आहे. हे बघा हे तेलगोड आहे, आता गोड बोलतो बस संपला. तुला कोणी भाषेत लोक आगरी भाषेत बोलू. आगरी भाषेत बोला. हे बघा यांना पण द्या. जो आया पाण्याचा प्लांट 14 वर्ष जायची, आया 14-15 वर्ष जायची प्लांट टाकून. अख्खे गावाने एकच ISI वाला आहे, तिचा कोणतं पाणी नाही. ISI माझा एकच आमचा प्लांट आहे, तिचा कोणता नाही. मला तुमची भाषा आवडली. ही भाषा आपण काय शिकवायची आपली? हे आमच्या अंगाला आहे. समोर शिवाय हिंदी बोलताना त्याला मी करतो. पॉइंट. हा खरं का बाबा सांगतात ना ते बरोबर आहे. समोरचे माणूस दाबायला लागला भाषण, मी काय करू? बाबा आता का बोलायचं आपण? उत्तर आपण आगरी कोली भाषेत बोला. नाव विचार आता. नाव काय? माझा अनिल वासुदेव सोहोनी. SOHO आहे ना इंग्लिश मध्ये. गावातले ते पहिले ब्राह्मण आहे आणि म्हणजे पहिल्यापासून इथेच राहतात. आपली भाषा पण बोलतात. म्हणजे आता त्यांनी काय मेसेज दिला? कोल्यांशी पाहिजे तर कोल्यांशी वायली बोलतो मी. ही आगरी एक कोली आहे. खरं काय सांगा, कोली आलं क केले बरोबर. आगरी नाही बोलणार क काय देवता बरोबर ना. बरोबर बोल. नमस्कार. असेच गोड बोला, असं जेवढी ते टिकणार आहे. त्यांच्या गाईचा गोठा वगैरे. आम्ही ही जागा ठेवलं इकली नाही. जागा ऐकून आम्ही कोणची लग्न केली नाही. हा जागा इकली, राब इकला, खासरी इकली, आईची कोणची लग्न केली नाही. जागा विकूनशी लगीन झालं. आवडीची जागा इकली नाही. आईची जागा विजयनं दिली उलटी. नाही तर ती बघू शकता. म्हणजे आपली लोक ती जपत नाही. पण आता बाबांशी भेटलो. बाबा किती वर्ष झाले तुम्ही तर? आता माझा जन्म गेला, माझा बापाचा जन्म गेला, अजून सबून गेला. त्यांनी बघा सगळं राखलेली आपली तर गाई आहे. बघ आया 2 बावऱ्या आहेत. एक बाई होती ना, ही गावासाठी ठेवलेली. बिजी आहे ना,
ती आमच्यासाठी होती. वाटतं का तुम्हाला का आपण कुठल्या तरी ब्राह्मण समाजाच्या इथेशी आलेलो आहोत? असं वाटतं का आपल्या आगरी समाजांच्या घरांच्याच एक माणसाच्या जवळ आल्या आणि असं वाटतं गोठा आणि गोठा पण एकदम साफ सुथरा ठेवली जावी. बोलाचा आवरच झाला का आपण गावाले मिरवतात, हा. पण आता बाबा एक 11 वर्षाची राहतात, पण खरं तर गावाला त्यांनी तपासलेली आहे. जशी तुम्ही बघू म्हणजे शकता गावाचं गाव पण राखलं. गावाचं गाव पण त्यांनी राखलं. तसं प्रत्येक जणांनी गावातलं गाव पण राखला पाहिजे ना. आपली आगरी कोली भाषा बोलली पाहिजे, बोली भाषा टिकली पाहिजे. नाही यो गोऱ्या नावं सांगेल बघ सगळे गायींची. राघव इकडे गायींची नावं सांग आपल्या. सगळे गायींची नावं सांग. यो सांग. आपले बोलू. आणू जवळ जा ना, लांबशा कला जवळ जा. लांबशा कला सांगते. ही नावं तुम्ही ठेवलीस का मला? कोणी ठेवलीत? मला काही बोलतं बाबांनी ठेवली, पण भारी नावं ठेवली आणि सगळ्या गायी पण त्याला ओळखतात. तो पण बघ ना कसं याचा ना बाप तशी पोरं म्हणून पिक्चर आहे आपला मराठी. त्यात याचा पूर्ण जुना आहे काय ते कसं दिसतं त्या, म्हणजे हे भागाचा शूट झालेला आहे. अशोक सराफ मेन हे आहे त्याच्यात. आता बिजो सांगते आहो. आया एक माणूस येते, त्याच्या कमरण लचक भरली ती. त्यांनी एक्सरे करला तर डॉक्टरनी सांगले गॅप आले. मी सांगितलं तू गॅप आले ऑपरेशन काही करू नको. 8 दिवस मी सांगतो तू दवा कर बरं. शेण घे गाईचा, गोमूत्र घे ना. ज्या गॅप सांगले ना त्या लाव. 4 दिवस लावले, गॅप गेली. डॉक्टर विचारायला लागला काय औषध केला. भारी ना. आता तो सगळ्यांना सांगते ना या नेते गोबरांच्या. तुम्ही ही बात बरोबर सांगली. ज्यांना पण गॅप झाला असेल, बाबांनी सांगितलेले संदेश ऐका ना, उपाय करा. आता पण आपल्या गाईचं शेण तेवढं औषधी पण आहे ना. औषध आहे का आता? आता गाईला जिथे भेटेल तिथं जायला लागलं. आता गाई नाही, आपल्या गाड्या आल्या गाई. हा आता काय बोलतोय. कसं वाटलं तुम्हाला इकडे येऊन? गाईचा गोठा यार आपल्या गावात नाही बघायला भेटत. चला भेट. चला बाबा येतो. हा भेट. कवराला आहे 10 रुपयाला. सगळं 10 रुपयाला. 10 रुपयाला मग कवरा तो ये 30 रुपयाचा का भैया. दादा चिल्लर आहे का? चिल्लर बरोबर. तू पार्लीचीच खाते का दुसरं घालशील? नको, पार्लीची बस झाला. अजून काय पाहिजे तुला? कंच चांगला बिस्किट आहे. चिकन तर चांगला आहे. गुड्डे वगैरे तो आमचे बोल आवडतो तो क्रिंचर बोलतात ना का तो क्रीमचा तो ते गोल गोल पाव का असतं ना भैया? यो क्रीमचा नाही रे, ते पाव असतं ते पाव आहे का? बरं समजतं म्हणजे. तर मी काय बोलतो तुला, तिलगुल घे ना, गोर गोर बोल. मराठी भाषा नाव काय तुमचं? गोविंद सिंग कुंपावर. गोविंद सिंग. किती वर्ष झाली तुला इथं? 7 वर्ष. पण परफेक्ट भाषा त्याला समजतं. क बोली ते सगळं समजतं. तो बोल पटापट देत होता. त्याला दिरक्या पण समजल्या आणि त्याने सुट्टा देऊ का असा पण विचारला. तर दादा तिलगुल घे आणि असाच मला चिकन कमी यायचं नाव तिथं पायाला पक्का लावी आहे. चिकन कटी आहे का? चिकन कटी असं नाही काही लावायची. तो बोलता त्याला लागल्यावर लावतात ती लोक दाईना प्लस झाला. अरे तिथे लागले म्हणजे जखम लागले. जखम बँडेज पट्टी. पायाला लागले असे लागले ना. त्याला तर लावायचं. आता बँडेज होतात आपण लाल पट्टी तो का ते लाल पट्टी ते कितीला रे? हा इथं का? आपला 2च दे. एकच बस 2 कला. 2 दे. एकला 2 देतो ना तो. अरे मोठी लोक दिल्या ना.
चिल्लर पाहिजे ना, चिल्लर नको द्यायला आपल्याला, बसवाला द्यायला लागेल ना चिल्लर. आता बसला 500चं तिकीट केलं आपला. तर गोळी वरती क्लीन आहे का? नाही बोलतो काय बोलतो जाऊन तर बोरी बँकेत त्यांना समजले आपले आपण कुठली भाषा बोलतो बिलकुल दे आणि त्यांना मराठी बोलायला सांग. तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? दिलीप शर्मा. तर यांचं नाव आहे दिलीप शर्मा. तुम्हाला आमची भाषा समजली. किती वर्षापासून आहे तुम्ही? 10 वर्ष. अशीच बोला, मराठी भाषा किल्लोली पाहिजे आपण. त्यांना पण दे. किल्लर समजली ना त्यांना? हातपूक किल्लर समजली का? नाव काय होतं? हसत नाही हो, हसत पण आहे मग हे काय तर तिलकुल घ्या ना, मराठी भाषेला प्रेम द्या. म्हणजे आज आमचा झाले, आम्ही सगळ्यांशी आगरीन जापलो, आपले भाषण जापलो आणि म्हणजे भरून प्रतिसाद भेटलेला आहे या व्हिडिओला. आणि यो सर्वचा विचार होता ना, मला जाम आवडला. मी नक्की यो पुढे ट्राय करेन. आणू आपण पुढे नक्की ट्राय करू, वेगवेगळ्या गावात जाऊन. जर लोक बघतील तर त्याच्याचे 5 तरी जरा सुधारली व्हिडिओ बघून तरी आम्हाला पक्का अभिमान होईल त्याचा. नाही म्हणजे आता यो आपला चॅलेंज आहे की आपले भाषण बोला चॅलेंज. आता तुम्ही पण असंच करा ना, आम्हाला टॅग करा. म्हणजे बोली बोलाची, बोली टिकवाची. आता आणू मला वाटतं आपल्या दोघींना पण तयार व्हावं लागेल. प्रत्येक गावात जाऊन गावाचं गाव पण आणि गावाची भाषा टिकून ठेवा. म्हणजे आपण गावाला आपण आपले गाव सोडून आलेलो नाही, ती लोक गाव सोडून आलेली आहेत. म्हणून आपण आधी आपले भाषण बोलायला पाहिजे, आपण त्यांचे भाषण बोलायला नाही पाहिजे. या आपणच सुरुवात केला पाहिजे, तेव्हा बदल व्हाल. नाही तर मग आपली गलचेपी व्हाल ना, मग आपल्याला त्यांचे भाषण बोलायला लावतील. चला म्हणजे आज आमचा झाले, आम्ही सगळ्यांची आगरी वेळ आली नाही. म्हणजे भिवंडी आम्ही आमचा जो मराठी पण आहे, आगरी पण आहे, तो जपून ठेवलेला आहे. म्हणजे कशी कुठे आली ती आता त्यांच्यावरती वारी आली तशी आपल्यावर वारी नको वाटते की बाहेरच्या लोकांना पण आगरी भाषा पण समजते आणि मराठी भाषा पण समजते. फक्त आवडतं की आपलीच लोक बोलत नाही, आपली पोरा बोलत नाही, म्हणून आपल्या लोकांनी पण आधी आपण सुधारायला पाहिजे बीजांना सुधारवण्याच्या आधी. तर चला आम्ही आता असं बोलता आपण आलेलो आहेत आपल्या दर्यादारी सी फूड फेस्टिवल मध्ये. इव्हन खरी बात आज बोलायला गेली तर माझा नवरा पण मला सपोर्ट करत नव्हता.